इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला मजेशीर एकदम भाग बघायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की आता इकडं सत्याने मंजूसाठी पाहुणे आणलेले असतात। मंजूला तर काही लग्न करायचंच नसतं, पण तरीसुद्धा सत्याने आता बळजबरी मंजूसाठी मुलगा आणलेला असतो। मुलाचे आई वडील आता मुलीला बघण्यासाठी आलेले असतात। मंजू छान अशी साडी घालून तयार असते आणि त्याच वेळेस आता मुलाच्या घरचे विचारू लागतात प्रश्न। त्या प्रश्नाला उत्तर मंजू देण्यापेक्षा मम्मी साहेबच देत असतात। मुलगा विचारतो नाव काय, त्यावेळेस मम्मी साहेब देतात नाव माया सुर्वे। त्यानंतर मुलगा विचारतो काय करायला येतं, तेव्हा मम्मी साहेब सांगतात अगदी पुरणपोळीपासून मटणाच्या रश्श्यापर्यंत सगळं काही करता येतं। आता मुलाला मात्र हे सगळं बघून खूप भारी वाटतं। मुलगा जर काही मम्मी साहेबांच्या प्रेमात पडला आहे असा वागत असतो आणि तो म्हणतो अरे वा मुलगी पसंत आहे। त्यावेळेस मम्मी साहेब म्हणतात मग कशी वाटली आमची मंजिरी। त्यावेळेस मुलगा म्हणतो मंजिरी, मी तर तुमच्याशी लग्न करायचं म्हणतोय। आता मात्र खूप मजा झालेली असते। मम्मी साहेबांना राग येतो। मम्मी साहेब म्हणतात अरे मूडद्या, माझं लग्न झालंय, माझा नवरा समोर आहे, तुला दिसत नाही आहे का? मी माझ्या सुनासाठी नवरा बघते, मुलगा बघते आणि मंजिरी नाव आहे तिचं, पोलीस आहे ती, असं म्हणल्यानंतर सगळा गोंधळ झालेला असतो। आता मम्मी साहेब तिथंच कोपऱ्यात असलेला झाडू घेऊन त्या मुलाच्या मागे लागलेले असतात त्याला मारण्यासाठी। मुलाचे आई वडील दोघंही आता सगळेच जण पळ काढताना आपल्याला बघायला मिळतात। सुरव्यांच्या घरामध्ये एकदम सिरियस माहोल असतो, तो एकदम मजेशीर सर्कससारखा माहोल झालेला आपल्याला बघायला मिळतो। आता मंजू त्यानंतर सत्या पोट धरून हसत असतात, कारण मुलाने चक्क मम्मी साहेबांनाच पसंत केले आणि मम्मी साहेबांनी पण इतक्या गोष्टी पुढे सांगितल्या की ज्याच्यामुळे मुलालाही कन्फ्युजन झालं की नक्की लग्न कोणाचं करायचं आहे। जिचं लग्न करायचं आहे तिथं बोलत नाही आहे आणि ज्यांचं करायचं नाही आहे मग त्याच का बोलतायत। त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला असतो। आता मुलगा त्याला हाकलून लावण्यात आलेलं असतं। आता मम्मी साहेब मात्र खूप चिडलेले असतात आणि मम्मी साहेब नुसता गोंधळ करत असतात। तेव्हा पेंटर म्हणतात अहो बास करा, किती गोंधळ करणार आहे आता, खरं तर चूक तुमचीच आहे ना, तुम्ही एवढं बोलायची गरज काय होती। तेव्हा मम्मी साहेब म्हणतात अच्छा ओ पेंटर माझ्यावरती बोलू नका बरं का, मी बोलायची गरज काय होती म्हणजे आता तुमची मंजिरी लाडकी सून बोलत नव्हती, मग मीच बोलायला पाहिजे ना, तिचं सगळं मीच सांगायला पाहिजे। मग तेव्हा पेंटर म्हणतात हो सांगायला पाहिजे होतं, पण इतकं की पार तुम्हाला काय येतं ते। त्या मुलाला त्यामुळे तर कन्फ्युजन झालं ना, त्याला असं वाटलं की तुमचंच लग्न करायचं आहे आणि त्यामुळे आता सत्य देखील हसू लागतो। त्यावेळेस लगेचच मम्मी साहेब आता सत्याला म्हणतात हे बाद झालं आता काका, आता हे मुलगा बघायचा कार्यक्रम आपल्या इथं जमणार नाही आहे, हे असंच सारखं चालू राहिलं तर काय करायचं, तुमची सून एक शब्द काढत नाही तोंडातून, मग कोण बोलणार आहे। आणि प्रत्येक वेळेस हे असं व्हायचं सगळ्यांना वाटायचं माझंच लग्न करायचं आहे। त्यावेळेस सत्य म्हणतो हो मग त्यात काय झालं, एक मुलगा असा निघाले, अजून सगळी मुलं अशी निघत असतात का। त्यावेळेस मम्मी साहेब म्हणतात ते मला काही माहीत नाही, पण मला हे पटणार नाही, तुमचा जो कार्यक्रम करायचा आहे ना मुलगा बघायचा ते तुम्ही बाहेर जाऊन करा, माझ्या घरात मला चालणार नाही आहे। आता सध्या शांत बसतो। सत्या म्हणतो बघू नंतर एखादा मुलगा आला तर बघूयात, आता सध्या शांत राहूयात। हो मॅडम तुम्ही जावा तुमच्या कामाला, असं म्हणून तो मंजिरीला आता कामाला पाठवतो। आता सगळेच जण आपापल्या कामाला गेलेले असतात। आर्यन हे सगळं बघतो। त्यावेळेस आर्यनला वाटतं चला बरं झालं ह्या मुलाने काय मॅडमला पसंत केलं नाही आहे, नाहीतर माझा नंबर चुकला असता ना। आता आर्यनची धावपळ सुरू असते। काही झालं तरी लवकरात लवकर घरातल्या सर्वांच्या समोर असं दाखवून द्यायचं की मंजिरी मॅडमसाठी माझ्यापेक्षा उत्तम मुलगा मिळूच शकत नाही। आता आर्यन त्याचे डावपेच खेळायला सुरू करतो। तो असं दाखवून देतो की तुम्ही मुलगा बाहेर का शोधताय, तुमच्या नजरेसमोर एवढा सुंदर चांगला मुलगा आहे तर तुम्ही बाहेर शोधायची गरज काय, असं आर्यनचं सुरू असतं। आता संध्याकाळ झालेली असते। मंजू आणि सत्या एकत्र येतात। त्यावेळेस मंजू सत्याला म्हणते सत्या बस झाला हे नाटक आता, मी खरंच सांगते तुला मी तुझा जीव घेईल। त्यावेळेस सत्या म्हणतो का हो काय झालं वाघमारे मॅडम। त्यावेळेस मंजू म्हणते हे काय चाललंय तुझं, मुलगा वगैरे बघायचा, मला नाही करायचं लग्न, तू वेडायस का, आणि चुकून काय झालंच तर ह्या मजेमध्ये। तेव्हा सत्या म्हणतो नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या डोळ्यासमोर तुमचं लग्न लावून देणार आहे का, एवढा खोळा बिळा वाटलो काय मॅडम तुम्हाला मी, असं सत्या म्हणत असतो। त्यावेळेस मंजू म्हणते मग हे सगळं काय चाललंय तुझं। त्यावेळेस सत्या म्हणतो तुम्हाला कळत कसं नाही आहे मॅडम, सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात का। मंजू म्हणते म्हणजे काय। तेव्हा सत्या म्हणतो की आता जर का तुमचं लग्न करायचं आहे म्हटलं तर तुमचा जो दिल ज्याला आशिक कोणतरी आहे ना, जो लपून बसला आहे, तो बिळातून बाहेर कसा येईल ना, त्याशिवाय जोपर्यंत तुमच्या लग्नाचा घाट घालत नाही तोपर्यंत तो आशिक बाहेर येणार नाही आहे। आणि जेव्हा एकदाचं त्याच्यापर्यंत ही बातमी पोचली आणि तो समोरून बाहेर आला लग्नासाठी तयार होऊन, तर आपल्याला कळून जाईल ना की नक्की तो माणूस आहे तरी कोण। आपण काहीही प्रयत्न न करता बघा त्याला कसं बिळातनं बाहेर काढतोय ते। आता हे बघितल्यानंतर मंजूला खरंच भारी वाटतं। मंजू म्हणते काय रे सत्या, एकदम एक नंबर डोकं चालवलंस की रे तू। त्यावेळेस सत्या म्हणतो मग नवरा कोणाचा आहे। त्यानंतर मंजू आणि सत्या दोघंही आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि दोघंही हसत असतात। त्यावेळेस मंजू म्हणते बरोबर आहे सत्या, जर का
ही गोष्ट आपण केलीच नाही तर मात्र हाच प्रॉब्लेम होणार आहे की तो मुलगा जो आहे ज्याचं माझ्यावरती प्रेम वगैरे आहे असं म्हणतो, तो काही बाहेर येणार नाही आणि आपण काही झालं तरी त्याला आपल्याला बिळातून बाहेर काढायचं आहे. आणि म्हणूनच सत्य आणि मंजू दोघांनीही चांगला हा प्लॅन केलेला असतो. आता हळूहळू एक एक मुलगा बघायला येणार आहे आणि त्यामध्येच आता आर्यन पण स्वतःचा नंबर लावणार आणि आर्यनने नंबर लावला की सत्य आणि मंजू त्याला रंगेहात पकडणार. कारण फोन करणारा नंतर सत्याचा अपघात घडवून आणणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनच आहे हे आता सर्वांना समजणार आहे. खरंच हा एपिसोड खूप रंजक ठरणार आहे. सुरव्यांच्या घरातला सगळा गोंधळ, मुलगी बघण्याचा, मुलगा बघण्याचा आणि त्याचबरोबर आर्यनचं बिळातून बाहेर येणं, ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी कशा कनेक्टेड आहेत हे बघताना खूप मजा येणार आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.